पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। महाराज रायगडावरती येताच अनाजी पंत आणि मोरोपंत आणि दत्ताजी पंत त्यांना भेटायला आले. तिघांनीही स्वराज्याचा सांभाळ नीट केल्यामुळे महाराज प्रसन्न होते. फक्त शंभूराजांबद्दलचं वृत्त फारसं समाधानकारक नव्हतं. अनाजी पंतांकडून तसंच मोरोपंतांकडून महाराजांना शंभूराजांबद्दल तक्रारी ऐकायला मिळाल्या. शृंगारपूर सुभ्यात सारा वसुली समाधानकारक झाली नाही. शंभूराजे प्रधानांचा पाणउतारा करतात ते वामाचारी उपासनेचे मागे लागले आहेत, असा या तक्रारीचा सूर होता. हे ऐकून महाराज काहीसे झाले, नाउमेद झाले. शंभूराजांची बाजूही जाणून घेणं आवश्यक होतं. एव्हाना पावसाळा सुरू झालेला होता. शिवाय विजापूरकर आक्रमण करण्याच्या तयारीत होते. महाराजांना आपला मुक्काम पन्हाळ्यावरती हलवणं भाग होतं. त्यामुळे शंभूराजांनी आपल्या भेटीस रायगडावरती न येता काही दिवस सज्जनगडावरती राहावं असा निरोप महाराजांनी त्यांना पाठविला. सप्टेंबर 1678च्या दुसऱ्या आठवड्यात महाराज पन्हाळ्यावरती मुक्कामास आले. तेथून थोडी सवड मिळताच समर्थ दर्शनार्थ सज्जनगडावरती जाण्याचा व त्याच वेळी शंभूराजांची भेट घेऊन त्यांच्याकडून सर्व वृत्त जाणून घेण्याचा विचार त्यांनी केला. महाराजांच्या सज्जनगडावरती जाण्याचा निरोप शंभूराजांना मिळाला. ऑक्टोबर 1678चा हा पहिला आठवडा. महाराजांनी रायगडाऐवजी परस्पर सज्जनगडावरती जाण्याची आज्ञा केली. मंत्र्यांच्याच तक्रारीवरून त्यांनी आपल्याला भेट नाकारली असावी असा शंभूराजांचा पक्का ग्रह होता. स्वराज्यात आपल्या युवराजपदांचा संकोच होत असल्याची जाणीव पुन्हा पुन्हा त्रास देऊ लागली. डिवसले गेलेले शंभूराजे अशा पारतंत्र्यात राहण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वावरती नव्हे तर विश्व निर्माण करण्याचा विचार करू लागले. पण त्यासाठी दूर्त कुठला तरी आधार हवा होता आणि तसा आधार शंभूराजांना सापडला. शहाजादा मुअज्जम-मशी त्यांची पूर्वी मैत्री जवळ झालेलीच होती. आता पुन्हा दख्खनचा सुभेदार म्हणून औरंगाबादला आला होता. त्याचा सेनापती दिलेर खान औरंगजेबाच्या हुकुमावरून विजापूर बुडविण्यासाठी तयारी करत होता. त्यांचा मुक्काम यावेळी बहादूरगडला होता. औरंगजेबाने त्याला कडकखनीता रवाना केला. विजापूरचे अफगाणी आणि दखनी सरदार वश करून घेणे, गोवळकोंड्यांचे दखनी सरदारही आपल्या पक्षाकडे वळावं. या लोकांनी काय मनसबी द्यायच्या त्या आम्हाला कळावं. तोवर प्रत्येक स्वरामागे 6 आणे रोजीना ठरवून या सरदारांना खजिन्यातून वेतन सुरू आणि विजापूरला वेढा घाल. बादशहाच्या आज्ञेनुसार दिलेर खान कामाला लागला व त्यांच्या आमिषाला बडे सरदार बळी पडून हा म्हणता 20,000 स्वार विजापूर आणि गोवळकोंड्यातून निघून दिलेर खानाकडे दाखल झाले. शंभूराजांची नाराजी दिलेर खानाच्या कानी पडली आणि हेरामार्फत त्यांना शंभूराजांची संपर्क साधला. शंभूराजे आपल्याकडे येत असल्याचे त्यांना सप्ताहजारी देण्याचं प्रलोभन दिलेर खानानं दाखविलं आणि शंभूराजे अनुकूल होऊ लागले. बोलणी गुप्तपणे आकारास येऊ लागली. कुणाला संशय येऊ नये म्हणून व निघून जाण्यास वेळ मिळावा म्हणून शंभूराजे सज्जनगडावरती आले. त्यांच्या ज्येष्ठ राणीसाहेब येसुबाई यावेळी गरोदर होत्या, त्यामुळे त्या शृंगारपुराला माहेरीच राहिल्या. शंभूराजांच्या जाधव घराण्यातील दुसऱ्या राणीसाहेब दुर्गाबाई आणि जाधवांकडे दिलेल्या भगिनी रानूबाई यावेळी शंभूराजांजवळच होत्या. त्या शंभूराजांसोबत सज्जनगडावरती आल्या. ऑक्टोबर 1678. शंभूराजे शरीराने समर्थांच्या सज्जनगडावरती आले असले तरी मनाने केव्हाच स्वराज्यापासून दूर गेलेले होते. सज्जनगडावरती असताना शंभूराजांना दिलेर खानाने सप्ताहजारी मनसबदारी देण्याचं कबूल केलं. याचा अर्थ अनेक स्वरामागे 6 आणे हिशोबाने शंभूराजांना ते दिलेर खानाकडे दाखल होता दरमहा सुमारे ₹2.25 लाख तनखा देणार होता. शंभूराजाचा निर्धार पक्का ठरला व स्वराज्याची पुण्याई कमी पडली. शके 1600च्या पौष शुद्ध दशमीला शुक्रवारी दिनांक 13 डिसेंबर 1678 शंभूराजांनी सज्जनगडाच्या किल्लेदाराला सांगितले की आज मोठी पर्वणी आहे म्हणून मी माहुली क्षेत्री स्नानात जात आहे. हा दिवस बहुधा मकर संक्रमण पर्वाचा असावा. दुर्गाबाई, रानूबाई अशा निवडक मंडळीसह शंभूराजे स्वार होऊन माहुलीला कृष्णावेण्णा संगमावर आले व स्नानादी
विधी आटोपल्यानंतर सोबत आलेल्या गडावरील लोकांना शंभूराजे म्हणाले की जगायची इच्छा असेल तर आमचा पाठलाग न करता परत जा. किल्लेदाराला आणि आबासाहेबांना कळवा की आम्ही दिल्लीश्वराकडे जात आहोत. आता परत येऊ ते सह्याद्री जिंकण्यासाठीच. सर्वजण अवाक होऊन पाहतच असताना दुर्गाबाई आणि रानूबाईसह शंभूराजे पैलतीरावरून दौडत निघाली. युवराजांच्या रुसव्यानं भलतंच वळण घेतलं. घटनेचं गांभीर्य त्या लक्षात घेत सज्जनगडावरील तुकडी तात्काळ आली. गडावरती निघाली. किल्लेदाराला त्यांनी सर्व हकीकत सांगितली. त्यानं लगेच काही स्वार शंभूराजांच्या पाठलागावरती सोडले आणि पन्हाळ्याला महाराजांकडे ही वार्ता कळवली. दिलेर खानाची काही माणसं शंभूराजांना घेऊन जाण्यासाठी पूर्वनियोजित योजनेनुसार माऊलीला आली होती. शंभूराजांना घेऊन ते सर्व आता सुप्याच्या रोखानं दौडत सुटले. थोड्या अंतरावरती 4000 स्वारांसह इखलास खान भेटला. शंभूराजांच्या मदतीसाठी दिलेर खानानंच त्याला पाठविलेलं होतं. शंभूराजांच्या पाठलागावर आलेली तुकडी संख्येने कमी होती. इखलास खान शंभूराजांच्या मदतीला आलेला पाहून नाईलाजाने मराठी तुकडी माघारी फिरली. शंभूराजांसह इखलास खान आता वेगानं पेडगावच्या रोखानं चढत सुटला. दिलेर खानाचा तळ तिथेच पडलेला होता. शंभूराजे येत असल्याची वार्ता दिलेर खानाला कळली. त्याचा आनंद गगनात मावेना. शंभूराजांच्या स्वागतार्थ तो काही अंतर सामोरा आला. भेटीचा शामियाना उभारला गेला. करकंब नावाच्या खेड्यात दोघांची भेट झाली. दिलेर खानानं शंभूराजांना तिथे सप्ताहजारी फरमान बहाल केलं. 1 हत्ती, 3 घोडे, वस्त्रे, तरवार आणि चौघडा देऊन शंभूराजांचा सन्मान केला. अवघं स्वराज्य या वार्तेने हादरलं. जंग पछाडूनही जो हाती लागला नसता तो महाराजांचा छावा स्वतःच्या पायाने चालत मोगली छावणीत दाखल झाला. शंभूराजे दिलेर खानाला सामील झाले नव्हे तर मोत्यांचा चारा खाणारा राजामूस बगध्यान लावून बसलेल्या बगळ्याच्या कळपात सामील झाला होता. पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय.